गुड मॉर्निंग सर्वांना. आज आम्हाला जायचं आहे कडेपूरला, डोंगराई देवीला. स्वप्नालीने लवकरच उठून नैवेद्याची वगैरे तयारी चालू केली आहे तिने. ती लवकर उठली होती. त्याच्यानंतर मी बी आंघोळ करून देवपूजा करून घेतली. खूप छान अशी देवपूजा केली. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं गायची दार काढाय, तर गायची दार आम्ही काढून घेतली. नंतर गायची दार झाल्यानंतर मी गायला चारा टाकला. तोपर्यंत आईंनी नैवेद्य लाटायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर मग असं नैवेद्य वगैरे भरले, सगळे नैवेद्य वगैरे भरले आणि आम्ही ताट घेतलं देवीचं आणि आम्ही निघालो. फायनली आम्ही निघालो कडेपूरला. तर कडेपूरला पोचल्यानंतर आमचा सगळा कंटाळा निघून गेला. देवीचं हे इतकं छान असं रूप बघून आमचा कंटाळाच निघून गेला. किती छान असं रूप आहे देवीचं. तर आम्ही दर्शन वगैरे दोघांनी घेतलं. त्याच्यानंतर तिकडलं बाहेरचं बघा कसलं लोकेशन आहे जबरदस्त. खूप निसर्गरम्य वातावरण आहे तिथं. हे मंदिर बघा किती छान आहे. खूप छान असा मंदिराचा कलर वगैरे. मंदिर पण खूप निसर्गरम्य वातावरणात आहे. त्याच्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. त्याच्यानंतर आम्ही इथं वडिलाही नाश्ता सेंटरमध्ये जरा नाश्ता केला. दोघांनी पण नाश्ता वगैरे केल्यानंतर आम्ही निघालो घरी. अशा प्रकारे आम्ही घरी पोचलो. परिचिन बाप्पाची नुसती काय काय खावा आणलं आहे, काय खावा आणलं आहे. तर चला मग, धन्यवाद.